बातमी आहे युद्धाच्या संदर्भातली, कारण इराण आणि इस्रायल हा संघर्ष आता टोकावरती पोहोचलेला आहे आणि इराणच्या न्यूक्लिअर साइट्सवरती इस्रायलने मारा केला। यानंतर काल रात्री इराणने सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। इराणने इस्रायलवरती रात्रीमधून जोरदार क्षेपणास्त्रांचा मारा केला। इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवसह महत्त्वाच्या शहरांवरती ही मारा केलेला दिसतोय। यामध्ये इस्रायलच्या शहरांची मोठी हानी सुद्धा झालेली आहे। जीवितहानी सुद्धा मोठी असण्याची शक्यता आहे। इराणने इस्रायलचं अणु संशोधन केंद्र उद्ध्वस्त केल्याचा दावाही केलेला आहे। इस्रायलवरती इराणने जवळपास 100 बॅलिस्टिक मिसाईल्सचा मारा केला। शुक्रवारी दुपारी सुद्धा इराणने इस्रायलवरती ड्रोनच्या माध्यमातून काही हल्ले केले होते। तर इस्रायलमधील जेरुसलेम शहरावरती सुद्धा इराणने ड्रोन हल्ले केले। मात्र इराणचे हे ड्रोन पाडल्याचा दावा इस्रायली डिफेन्स फोर्सेसनी केलेला आहे। तर इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी एकमेकांवरती क्षेपणास्त्रांनी हल्ले केले आहेत। मात्र यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झालाय। इराण आणि इस्रायलचे एकमेकांवरती हे हल्ले आपण बघतोय जे समोर येत आहेत। मात्र यामध्ये नागरिकांचा बळी जातोय। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 104 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं इराणने म्हटलंय आणि प्रत्युत्तराच्या दाखल केलेल्या हल्ल्यामध्ये इस्रायलचं नुकसान केल्याचाही दावा इराणकडून करण्यात आलेला आहे। तेल अवीवमध्ये मोठ्या प्रमाणावरती सायरनचे आवाज सध्या घुमतायत। इराणची क्षेपणास्त्र दिसल्याच्या नंतर हे सायरन वाजवले जात आहेत। इराणने इस्रायलची क्षेपणास्त्र पाडलेली सुद्धा आहेत। आयरन डोम मधून ही इराणची क्षेपणास्त्र पाडण्यात आलेली आहेत। तर इराणच्या आण्विक स्थळांवरती हल्ला झाला या सगळ्याला IAEAने सुद्धा पुष्टी दिली आहे। इराणच्या नंताज भागामधल्या न्यूक्लिअर प्लांटचं नुकसान करण्यात आलंय। नंताजमध्ये युरेनियमवरती संशोधन सुरू असल्याच्या दाव्याला सुद्धा आता IAEAने पुष्टी दिलेली आहे। इस्रायलने इराणच्या न्यूक्लिअर साइट्सवरती हा हल्ला केलेला होता।